राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेच्या वनस्पतीशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या 10 दिवसांचा ऑन जॉब प्रशिक्षण कार्यक्रम पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला। सदर प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी वनस्पतीशास्त्र विषयातील विविध कौशल्याचे ज्ञान संपादित केले। ओजेटी प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची 5 गट इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर, राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागबीड, SP ॲग्रोकेअर जळगाव, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाबीज जैवतंत्रज्ञान केंद्र नागपूर, सिनेजरी ॲग्रो ऑर्गॅनिक मार्केट नागपूर, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा येथे पाठविण्यात आले होते। एकूण 10 दिवसांच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणामुळे कौशल्यावर आधारित शिक्षण हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे ध्येय सफल झाल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितले। सदर ऑन जॉब प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण होण्याकरिता वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सतीश माळोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ओजेटी प्रशिक्षणास विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली। त्याकरिता त्यांना संस्थेचे संचालक डॉ. सुबोध भांडारकर तसेच सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले। राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागबीड येथे विद्यार्थ्यांना विविध वनौषधी त्यांच्या अधिवासात पाहता आली। तसेच त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांची संकलन प्रक्रिया, त्यापासून बनविण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांचे विधी प्रक्रिया शिकायला मिळाली। विद्यार्थ्यांनी मोहफुलाचे लाडू, शतावरी कल्प, वेदनाशामक तेल, केसांचे तेल आणि वनौषधींचे विविध सौंदर्य प्रसाधने स्वतः बनविले। महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, महाबीज जैवतंत्रज्ञान केंद्र नागपूर तसेच SP ॲग्रोकेअर जळगाव येथे वनस्पती उत्तीसंवर्धन याविषयीची अद्ययावत प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली। महाविद्यालयातील छोट्या स्तरावरील प्रयोगाचे व्यावसायिक स्तरावरील मोठ्या स्वरूप विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाले। बांबू, हळद आणि केळी सध्या व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या वनस्पतींची उत्तीसंवर्धन शास्त्राच्या साहाय्याने एका छोट्या उत्तीपासून मोठ्या प्रमाणात रोपे बनविण्याच्या प्रक्रियेतील विविधता बारकावे अभ्यास करून शिकले। तसेच त्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे कौशल्य आत्मसात करता आले। सिनेजरी ॲग्रो ऑर्गॅनिक मार्केट नागपूर या कंपनीत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बाजारात जाऊन सर्वेक्षण केले। बियाण्यांच्या दुकानांना भेट देऊन शेतकऱ्यांकडून मागणी असलेल्या 3 उत्कृष्ट बियाणे, मिरची, सोयाबीन आणि कापसाच्या वाणाच्या माहिती संकलित केली। यामुळे त्यांना बियाणे बाजार, व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या बियाणे निवडीचा कल विद्यार्थ्यांना समजून घेता आला। पिकांची वाढ ही जमिनीच्या आरोग्यावर अवलंबून असते। मातीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म अतिसूक्ष्म मूलद्रव्यांवर जमिनीचे आरोग्य ठरते। कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर बडनेरा येथे विद्यार्थ्यांनी मृदा परीक्षण आणि त्याचे महत्त्व या विषयावर माहिती मिळवली। सोबतच मातीच्या नमुन्याचे परीक्षण केले। सूक्ष्म अतिसूक्ष्म मूलद्रव्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या करताना अद्ययावत उपकरण व यंत्रसामग्रीच्या साहाय्याने प्रत्यक्ष काम केले। अभ्यासक्रमातील ऑन जॉब प्रशिक्षण कार्यक्रम वनस्पतीशास्त्र विभागाने योग्य पद्धतीने आयोजित केल्यामुळे तसेच कौशल्यावर आधारित ज्ञान मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांनी विभागाचे आणि संस्थेचे आभार व्यक्त केले। तसेच वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश माळोदे यांनी ओजेटीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित ज्ञान संपादन करण्यात मदत करणाऱ्या सर्व संस्थेचे व व्यवस्थापकांचे प्रशस्तीपत्र देऊन आभार मानले आणि भविष्यातही संस्थेच्या वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना अशीच संधी आणि सहकार्य मिळेल अशी आशा व्यक्त केली। AS न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर।